नाशिक जिल्ह्यात भक्तीच्या नावाखाली सुरू असलेला धक्कादायक धंदा अखेर उघडकीस आला आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक परिसरातील कथित श्री दत्त देवस्थान येथे श्रद्धाळूंना थेट पैशासाठी जाळ्यात ओढलं जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संकटातून मार्ग मिळेल, अडचणी दूर होतील या आशेने देवाच्या दारी येणाऱ्या भाविकांनाच इथे अक्षरशः लुटलं जातंय. पवित्र स्नान किंवा तळ्यात अंघोळ या नावाखाली तब्बल 11,000 ते 20,000 रुपये उकळले जात असल्याची माहिती समोर आली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. श्रद्धेचा आधार घेत, अंधविश्वासाचा आमिष दाखवत हतबल लोकांच्या भावनांवरच इथे गंडा घातला जातोय. अंघोळ केली की संकट संपेल अशा खोट्या आश्वासनांनी लोकांना फसवण्याचा हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याचं बोललं जात आहे. यामुळे संतप्त नागरिकांकडून आता थेट प्रशासनालाच सवाल विचारला जातोय. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना ही उघड लूट नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? पोलीस आणि जिल्हा प्रशासन अजूनही गप्प का? आता वेळ आलीये कठोर कारवाईची. अशा बनावट धार्मिक आडोशात चालणाऱ्या लुटारूंवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्याची मागणी जोर धरतीये. सावधान सावधान. भक्तीच्या नावाखाली कोणीही अवाजवी पैशांची मागणी करत असेल तर त्वरित पोलिसांकडे तक्रार करा. श्रद्धा ठेवा, पण अंधविश्वासाला बळी पडू नका. पुढील भागात बघूया या मंदिरातील बाबा भक्ताला अश्लील शिव्या कशा देतात आणि भक्ताला शिव्यासह धमक्याही देतात. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. खरंय का? मग आता काय झालं? एवढी शिकलेली आणि सुंदर पोरगी नव्हती म्हणून यांचं नाश करायचं होतं. आलं लक्षात. एखाद्या कुटुंबात सुंदर मुलगी आणि चांगली शिकलेली मुलगी भेटली तर त्या कुटुंबाचा नाश करायचा. हे आपलेच जात असते ना, आपलेच ओढ असतात नाही का? हे लक्षात घ्या. काय तुला शासन पाहिजे? मी नुकती घेणार होते पण तू हिच्या नावाला परत सगळं शूटिंग करायला आलं म्हणून मी आले परत. शूटिंग काय काढून गेली? नाही अजून लोक येतील मग. इथं गर्दी नाही होती का? हिच्या नवऱ्याला नाही येऊ द्यायचं, तो लय बोलतो. इथे येऊ नाही द्यायचं. मग इथं जर नाही आला तर मग तिला नाही ना सोपं होईल. आम्ही प्रयत्न करतो आज तिला मारून टाकायचे. बर, तुझे प्रयत्न चालू. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.